तहसील कार्यालय येथे महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबविण्याकरिता बेमुदत धरणे आंदोलन। शिक्षणाचे राष्ट्रीयकरण होण्यासाठी शिक्षण बचाव कृती समिती मालेगावच्या वतीने महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबविण्याकरिता मालेगाव तहसील कार्यालय येथे आयोजक बबनराव बनसोड तथा दीपक सिरसाट यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाला स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली आहे। शिक्षण बचाव, समाज बचाव, संविधान बचाव। शिक्षण हा आमचा हक्क आहे, भीक नाही। शिक्षण म्हणजे गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग। शिक्षण व्यापारीकरण म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ। यामध्ये क्रमांक 1, खाजगी शिक्षण संस्थेचे जादा शुल्क तत्काळ बंद करा। शिक्षण हा व्यवसाय नाही, सेवा आहे। गरीब शोषित घटकांपर्यंत मुलांना न्याय द्या। सरकारी शाळांना पुरेसा निधी द्या। खाजगी शिक्षणाला शासनाच्या नियंत्रणात ठेवा। शासनाचा हक्क सर्वांना समान द्या व मोफत दर्जेदार शिक्षण करा। स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून खाजगी शाळेच्या फीवर वाढीवर नियंत्रण ठेवा। अशा प्रकारचे मुद्दे लक्षात घेऊन शिक्षण व समाज वाचविण्यासाठी तहसील कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात करण्यात आली असून यामध्ये सामाजिक कार्यकर्ते बबनराव बनसोड यांची जी मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। नमस्कार, मी बबनराव बनसोड, शिक्षण बचाव कृती समिती मालेगावचा आयोजक। आपल्या देशामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं शिक्षणामध्ये फार मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे। जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत आहेत, तिथं शिक्षण नाही, पाणी नाही, त्याची काही व्यवस्था नाही आणि इकडं दुसऱ्या बाजूला खाजगी शाळा काढत आहेत। त्या खाजगी शाळेवर खूप मोठे पैसे घेत आहेत। ते सामान्य कास्तकाराला किंवा सामान्य कुटुंबाला परवडण्याचे नाही आहे आणि विशेष खेड्यातला आणि शहरातला अभ्यासक्रमसुद्धा वेगवेगळा केलेला आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे, समान शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे। त्याचबरोबर लोकांचे जे एवढे मोठे लाखो रुपये चालले व्यर्थ, ते बंद झाले पाहिजेत। ह्या खाजगी शिक्षण संस्था हे सरकारच्या ताब्यात घेतल्या पाहिजे, त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये हे शाळेची जी पडझड चालू आहे आणि त्यांच्या शिक्षक नाहीत, त्यांना संडास नाहीत, बाथरूम नाहीत, ह्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि हा भ्रष्टाचार सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये चालू आहे खाजगीमध्ये, तो जवळपास बंद झाला पाहिजे। त्याचबरोबर या नेहमी फी वाढ होते आहे, त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक शिक्षण विभागाचं प्राधिकरण झालं पाहिजे। अशा तऱ्हेच्या आमच्या पुष्कळशा मागण्या आहेत आणि ते जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत। याच्यानंतर आमची लढाई इथेच थांबणार नाही। त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिससमोर, उपसंचालक शिक्षण अमरावतीला, त्याच्यानंतर मंत्रालयासमोर असे आम्ही जोपर्यंत हे आमच्या मागण्या मान्य होत नाही, जोपर्यंत या खाजगी शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार संपत नाही किंवा कमी होत नाही, तोपर्यंत आमची लढाई चालूच राहणार आहे आणि याला सर्व स्तरावरून पाठिंबा मिळत आहे। त्याच्यामुळे आमचा जो उत्साह आहे तो द्विगुणित होत आहे आणि आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग द्यावा, सहभागी व्हावा, हीच सगळ्याकडून अपेक्षा करतो।